ते जीवन दुसरे चरणाचे गुरूंचे ते नमस्कारुणी आता महायोग पीठे तटे विमरत्यम परम पुंडलिकाय दातु मुनींद्र समागते तिष्ठं तमानंदकंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा पूर्णाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता दया फुले चौपाळनिया बले वरी वैसभू पापुले श्री गुरूंची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पती प्रदेशं विधिनादिदैव हि सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती विठ्ठल 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वावसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आवाज माझा शेवटपर्यंत येतोय अगदी न घुमता स्पष्टता येते का ऐकायला सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाचे कळस भक्तीचा आर्तर्क भागवत धर्माचा निश्वास सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व संत मान्य संत देवमान्य संत जगतमान्य संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा तीनच चरणाचा अतिशय साधा सोपा सरळ सुटसुटीत आणि सगळ्यांना पटकन समजेल उमजेल अशाच पद्धतीचा 3 चरणाचा अभंग हा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपदेशपर प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या एका नियमावलीप्रमाणे अभंगाच्या भावार्थ पूर्वी पर्याय देणं हे वक्त्याचं कर्तव्य याच न्यायाप्रमाणे त्या समस्त पाटील परिवाराने आयोजित केलेला हा एकदिवसीय कीर्तनाचा आगळा वेगळा सोहळा तो म्हणजे त्या कुटुंबातून हरवलेला बाप त्या कुटुंबातून हरवलेली सावली त्या कुटुंबातून हरवलेला एक आधार त्या कुटुंबातून हरवलेले एक मांगल्य त्या कुटुंबातून हरवलेले एक पावित्र्य सर्व गुण संपन्न आगळं वेगळं व्यक्तिमत्व हा कुटुंबाचाच भाग नव्हता तर हा संपूर्ण पंचक्रोशीतल्या लोकांच्या जीवाभावाच्या अत्यंत जीवश्य कंठश असणारे एका देव माणसाचं आज प्रथम पुण्यस्मरण त्याच प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची असणारी कीर्तनरूपी सेवा कैलासवासी बाबासाहेब कृष्णाजी पाटील ज्यांना B.K. पाटील या नावानं संबोधलं जायचं बोललं जायचं अशा पाटील साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाची सेवा आदरणीय त्यांचे सुपुत्र हरिभक्त परायण परमपूज्य परमस्नेही विशाल दादा यांच्या माध्यमातून त्यांचेच मित्र आदरणीय मला वाटतंय नाव माझं लक्षात आहे तुमचं संकेत दादा प्रशांत दादाच्या माध्यमातून ही सेवा मला मिळाली आदरणीय भूषणगडावरती 8 दिवस हरनाई मातेच्या त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे आमचे प्रशांत दादा त्यांच्या माध्यमातून विशाल दादाची ओळख झाली जसं नाव त्यांचं विशाल आहे ना तसंच त्यांचं व्यक्तिमत्वही विशाल आहे त्याचं कारण आहे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणजे तुकोबराय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बापच इतक्या विशाल अंतःकरणाचे
तर मुलगाही त्या नावाप्रमाणे विशाल अंतःकरणाचाच आहे. माझं भाग्य म्हणावं लागेल मला की एवढ्या मोठ्या देव माणसाच्या पुण्यस्मरणाची सेवा माझ्यासारख्या एका अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली की माझ्याकडे त्यांच्याबद्दल बोलण्याकरता शब्द नाही. काय वर्णन करावं, भगवंताचं वर्णन करताना काय वर्णन करावं आपण सामान्य जीवाला. त्यांचं वर्णन, संतांचं वर्णन जसं संतांनी करावं, कलाकाराचं वर्णन एखाद्या कलाकाराने करावं, एखाद्या वक्त्याचं वर्णन एखाद्या वक्त्याने करावं, पण विशाल अंतःकरणाच्या हृदय असणाऱ्या या व्यक्तीचं वर्णन माझ्यासारख्या पामरानं काय करावं. आज ही सगळी माणसं इथं आलेली आहेत ती फक्त त्या आदरणीय बाबांनी केलेल्या सगळ्या प्रेमाप्रित्यर्थ आले. त्यांचं मूळगाव हे नाही आहे, त्यांचं मूळगाव पेठ आहे. पण प्रेम सुख देई इथं प्रेमच दिलं, प्रेमाची देई प्रेमाची घेई. ह्या लोकांना प्रेम दिलं, त्या लोकांकडून प्रेम मिळवलं आणि परिणाम असा झाला मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज जरी ते तुमच्या आमच्यात हृदयानं नसलं, शरीरानं नसलं, तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी एक जागा निर्माण केली. आणि हे माणसानं जाता जाता कमवावं. संपत्ती करोडच काही, कोट्यावधीच काही, अब्जावधी खर्व निखर्व परागपर्यंत कमवली. ती संपत्ती कोणा कामा येत नाही. कोणा कामा आले धन, अंतकाळाला कामाला धन येत नाही, पण अंतकणाच्या क्षणाला कामाला येते ती जोडलेल्या माणसांची प्रेमाची संपत्ती. आणि जी संपत्ती आपल्याला सोबत घेऊन जाता येते ही संपत्ती आदरणीय पाटील साहेबांनी कमवली. आणि त्याच आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सगळेच जण आदरणीय पाटील सरांना आदरांजली वाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. आणि त्याचं औचित्य साधून विशालदादांनी केलेला हा कीर्तनाचा सोहळा. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की इतकं सुंदर नियोजन, इतकं सुंदर आयोजन त्यांना काहीही माहीत नसताना अतिशय गोड नियोजन आदरणीय दादांनी केले. पुढी कन्या पुत्र होते जे सात्विक. पुत्र कसा असावा भागवत ग्रंथामध्ये नाथबाबा वर्णन करतात. पुत्र असा असावा जो वडिलांच्या मनात काय चाललंय हे बघताक्षणी ओळखून त्याच पद्धतीचं पाऊल उचलतो ना त्याला पुत्र म्हणावं. आणि कलियुगामध्ये असा पुत्र मिळणं फार कठीण आहे. त्याचं कारण आहे आपल्याला आपली मुलं मेल्यानंतर आपलं श्राद्ध घालतील असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही एवढ्या लांब बसलाय, मी माईक घेऊन खाली येऊ का? नको ना, बोलत आहे. बरीच जागा समोर रिकामी, येणारे मागे बसतील, येणारे काही पुढे येणार नाही. तुम्ही पुढे येऊन बसा, येणारे मागची मागे व्यवस्थित बसतील. आणि जर कोणी माळकरी असतील त्यांना वाटतंय टाळी घेऊन उभं राहावं, तर बाबा तुम्ही उभे राहिलात तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी आपलं श्राद्ध करतील ही कलियुगाची वेळ नाही. कलियुगामध्ये काहीही सांगता येत नाही. प्रत्येकाचं कारण काय आहे सांगू? प्रत्येकाला वेळच नाही. वेळ आहे का? पण आनंद या गोष्टीचा आहे तुम्ही वेळात वेळ काढून आलाय ज्यांच्यासाठी, त्यांनी तुम्हाला वेळ दिला म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढून आला. वैशिष्ट्य त्यांनी वेळ दिला म्हणून ते आले. तो पंखा बंदच केला तरी चालेल दादा, वरचे चालू आहे त्याचा मला त्रास होईल आवाजाला. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग हा भगवान जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा आहे. 3 चरणाचा आहे, साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत आहे. माझा मुद्दा असा आहे की अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. उपदेश करण्याचं कारण हे आहे तुम्ही सगळी सुशिक्षित लोक आहात, शिकलेली आहात, तुमच्याकडे डिग्र्या घेतलेल्या आहेत, तुम्ही ज्ञानाचे गाड्या अभ्यासक आहात. पण आनंद एका गोष्टीचा वाटतो की महाराज जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे मात्र आज कोणालाही कसंही कळत नाही. अख्खा आयुष्य प्रपंच करता घालवलेल्या माणसानं सरतेशेवटी परमार्थ करावा असा वाटतो, पण होतो याची गॅरंटी नाही. पण जगद्गुरु तुकोबराय उपदेशात्मक अभंगाच्या माध्यमातून सांगतात की विनंती करतो माय बाप हो तुम्हा सगळ्या माय बापांना हात जोडून विनंती करतो, पाया पडतो तुमच्या, आणि आम्ही सांगतो तेवढं ऐका. सांगतो तुम्हासी आम्ही सांगतोय तुम्हाला, पण करा काय? बजारे विठ्ठला, बजा पूजा आठवा आणि आळवा त्या विधात्याला. का? कारण हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणारा नाही, एकदाच मिळालाय. आणि त्या मिळालेल्या देहाचं सोनं करा याच्याकरता बजारे विठ्ठला. आणि नाहीच भजलं तर नाही तरी गेला जन्म माया. नाहीच पूजा केली, नाहीच भजन केलं, नाहीच श्रवण केलं, नाहीच काही केलं, नाहीच भक्ती केली, तर मग मात्र आला तसा गेला.
मग जन्म आला तसा घालवायचा नाही, याच्याकरता भजारे विठ्ठला. पण तो भजत नाही, त्याला काय कारण आहे? त्याचं कारण आहे. आणि त्याला भजत नाही, पण घर भरल्याशिवाय राहत नाही. पण आज आमच्या घरात काय काय भरलंय? उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, कुरवड्या पापड लोणची भरले. आज आमच्याकडे धान्य भरले, कपाटात साड्या भरल्या, कपाटातल्या लॉकरमध्ये दागिने भरले, बँकेमध्ये पैसे भरले, सगळं. आताही खिसे रिकामे आहेत का? तेही भरलेलेच आहेत. आम्ही हे भरत गेलो, पण अंतःकरण रित होत गेलं. अंतःकरणात काहीच भरता आलं नाही. मग तुकोबरे म्हणतात, करता बरोबरी. आता भरायचं बंद करा. दुरावसी दुरी, हे सगळं मायेच्या पसाऱ्याचं तुम्ही अंतःकरणात भरलं, पण जवळचा देव दूर झाला. आता करता बरोबरी, दुरावसी दुरी, जवळचा देव दूर गेला. मग काय करा? करता बरोबरी, दुरावसी दुरी. आता एक करा, भवाची पुरी वहावसी, भावनेनं भजा, तो भेटल. पण काही लोकांनी विचारलं तुकोबरेनं की आम्ही भावनेनं भजतो, पण आम्ही त्याला देऊ काय? काय द्यावं? देवाला काय देता येईल? तुम्ही काय द्याल? तुम्ही देवाला काय द्याल? काय द्याल? मुळात देतोच काय, आणि तो तुम्हाला मागतोच काय? ज्यानं हे दिलंय तो तुम्हाला मागण्याची अपेक्षाच करत नाही. त्याला लागतं फक्त एकच, आणि त्याचं नाव आहे भाव. आणि भाव शब्दाचा अर्थ मराठी व्याकरणदृष्ट्या असा होतो, मनाची एकाग्रता विधात्याला लागते तेवढीच फक्त त्याला द्या. काही न लगे एक भावाची कारण, एक भाव फक्त द्या. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. शपथ घेऊन सांगतो पंढरीश पांडुरंग परमात्म्याची, एक भाव भगवंताला द्या, तो भेटल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल वास्तविक प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवा आहे, पण वास्तविक लोकांच्या काही गोष्टी लक्षात येत नाही. त्याचं कारण आहे, ज्यावेळेला नोटबंदी झाली होती त्यावेळेला माणसांच्याकडे नोटा नव्हत्या, वस्तू होत्या की नाही? त्याच्यानंतर कोरोना आला. रोहित दादा, कोरोनामध्ये माणसांच्याकडं पैसे होते पण वस्तू नव्हत्या. आणि आजची परिस्थिती आहे, वस्तू पैसे आहेत, वस्तू पण आहेत, पण बनवायला गॅस नाही. समाधाने आली ना परत चूल, आला ना परत तो आनंद. गेलेले पाठीमागचे दिवस पुन्हा पूर्ववत येत आहेत, पण तरी माणसाला आता वेळ नाही, पण वेळ काढून बनवावं लागतंय चुलीवर. ज्ञानोबराया म्हणतात, वेळेचं गणित सांगू का? उपजेते नासे नासिरे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. घड्याळ जसं फिरत राहतं तसं माणसाचं जीवनचक्र फिरत राहतं. जन्माला यायचं, आल्यानंतर मरायचं. 3 टप्प्यात प्रवास आहे, बालपण, तारुण्य, म्हातारपण. बालपण इतकं निरागस असतं की त्याच्यामध्ये टाळ वाजवणं, भजन करणं, कीर्तन करणं, ऐकणं, श्रवण करणं, निरागसतेचा परमार्थ होऊन जातो. तारुण्यात मात्र परमार्थ कुणी करत नाही, करणारे तरल्याशिवाय राहत नाही. त्याला प्रमाण सांगून जावं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरण्यांनी कीर्तनात यावं, तरण्यांनी कीर्तनात बसावं आणि संस्काराचे धडे घ्यावे. पण तरणे कीर्तनात येत नाहीत, त्यालाही वैशिष्ट्य कारण आहे. काय कारण? आमची ही तरुण पिढी कुठं हरवली? नको चंद्रतारे, फुलांचे पसारे, जिथे मी बसावे, माझ्या मोबाईलला नेटवर्क असावे. मी माझं आयुष्य तिथं सार्थकी लावावं. काहीच नाही जमत. तरुणपणी परमार्थ करावा तर म्हातारपण सुखाचं जातं. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. आणि म्हातारपणामध्ये परमार्थ होत नाही. गुडघे गेले, कानं गेली, डोळे गेले, मणके गेले, चालायला येईना, बोलायला येईना, हात थरथरल्याशिवाय राहिना, डोळ्यानं नीट दिसना. मग म्हणतो रामकृष्ण विठ्ठल केशवा, आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. पण कुठं? ठाईचं. हालायला येईना, डुलायला येईना, बोलायला येईना, चालायला येईना. मग म्हणतं मला मंदिरात कुणीतरी न्या. आणि तेव्हा कुणी नेत नाही. आणि जेव्हा स्वतः चालायला येतं तेव्हा कुणी जात, आणि जायची गरज वाटत नाही. म्हणजे 3 टप्प्यातलं आयुष्य आहे. मग या आयुष्यामध्ये सगळ्यात अंतिम सत्य एकच आहे, आणि ते म्हणजे माणसाचं मरण आहे.
जन्म हातात नाही, मरण सुद्धा हातात नाही. ह्या दोघांच्या मध्ये जे आहे त्याचं नाव आयुष्य आहे आणि ते आयुष्य माणसाच्या हातात आहे आणि ते कसं जगावं हे त्यानं ठरवावं. विठ्ठल मग जन्म आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही. मग मेल्यानंतर माणसाचा प्रवास सुखी असतो असं किती जणांना वाटतं? कितीतरी लोक आता म्हणत असतील मेल्यानंतर सुटू. किती जण म्हणतात? किती जणांना वाटतं मेल्यावर आपलं सुटू ह्या सगळ्या प्रपंचातलं? हात वर करा ज्यांना वाटतंय. उलट तुम्ही जिवंत असताना सुखी आहे, मेल्यानंतरचा प्रवास महाभयंकर आहे. कर्म उत्तम असेल, फळ सुद्धा उत्तम मिळेल. माणसं म्हणतात मेलं की सुटलो. सुटलो नाही, गुंतलो. पण मेल्यानंतर आपला आत्मा तिथेच सगळ्यांना पाहतो. हे मी सांगत नाही, 6 शास्त्र 18 पुराणातलं एक पुराण ज्याचं नाव गरुड पुराण आहे, ते गरुड पुराण सांगतं की जेव्हा देहातनं जीव गेल्यानंतर तो आत्मा आजूबाजूलाच असतो. तो पाहतो, माझी आई रडते, माझे बाबा रडतात, माझी बायको रडते, माझी मुलं रडतात, माझी बहीण रडते, माझे नातेवाईक आपतेष्टे सगळे सोयरे सगळे माझ्यासाठी रडतात. त्याला आवाज द्यावासा वाटतो. तो आवाज तुमच्या आमच्या कानापर्यंत पोहोचत नाही, तडफडत राहतो तो आत्मा आहे. मग मेल्यानंतर त्याच्या तिथून पुढचा प्रवास सुरू होतो. मेल्यानंतर तो काही तास घरात आहे, त्याच्यानंतर त्याला आपण स्मशानभूमीत घेऊन जातो. 3 दिवस तो कुठे आहे? गेलाय का नाही कोणाच्या अंत्ययात्रेला? 3 दिवस कुठे आहे? स्मशानभूमीत. सावरणाचा विधी झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो कुठे येतो? अस्थीचा कलश कुठे घेऊन येतो? बोला की. नदीला नाही सोडत. 3ऱ्या दिवशी सावरलं की तो अस्थीचा कलश घेऊन घरी येतो आणि घरी आणल्यानंतर जिथं ते बाबा, जिथं त्यांची बेडरूम होती त्या बेडरूम मध्ये नेऊन त्या पलंगावर आपण ठेवतो. मग कुठं? बाहेर. अरे करोडाचा बंगला बांधला हो त्यांनी. हाडाची काढं केली तुमच्यासाठी त्यांनी. रात्रीचा दिवस केलं, रक्ताचं पाणी केलं, काडी काडी जमून माडी बांधली आणि ज्या दिवशी देहातनं जीव गेला त्याला अग्नी दिला. 3ऱ्या दिवशी त्याच्याच अस्थी घरात सुद्धा प्रवेश नाही. त्या झाडाला टांगायच्या नाही तर आड्याला बांधायच्या. किती दिवस? 10 दिवस. आणि 10व्या दिवशी दशक्रिया विधी स्वाहा. तिथून 10वा झाला की 13वा कार्य वर्ष श्राद्धापर्यंतचे विधी गरुड पुराण सांगतं. जर कराल तर पित्र शांत होतात. पित्र तेव्हा शांत होतात. आणि जर पित्र शांत झाली नाही तर तुम्ही खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार. कसं? पितृदोष लागतो. कसा लागतो? जेवायला बसलं बाप लेकाचं पटत नाही, घरात आलं सासू सुनाचं पटत नाही, आलेला पैसा टिकत नाही, भावा भावा एकमेकांशी बोलत नाही, जावा जावांचं पटत नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही आणि अन्न कुणाच्याही पोटात व्यवस्थित जात नाही. समजावं पितृदोष आहे. मग या पितृदोषाला उपाय काय? तर याला पितृदोषाला उपाय एकच आहे. ही पित्र एकच पित्र नाही तर सगळीच मेलेली पित्र, आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, आजी पणजी, खापर पणजी, ही सगळी पित्र एकाच वेळेला शांत करावी लागतात. ती कुठे? त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबली करून मग कुठंतरी घरामध्ये सौख्य लागतं. पण गरुड पुराण सांगतं ही माणसं मेल्यानंतर शांत करण्या अगोदर ती जिवंत असताना शांत करा आणि मेल्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंतचा सगळा विधी व्यवस्थित करा. 16 प्रकारचं पिंडदान पाडा आणि ब्राह्मणांना भोजन द्या, आलेल्या अतिथीला दान द्या, गोरगरिबांची सोय करा, कोणाचंही मन दुखवू नका आणि कुणाला अपशब्द बोलू नका. यथोचित जितकं देता येईल तेवढं दान द्या. परिणाम का म्हणे पित्र आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावे दया. पित्र आशीर्वाद देतात म्हणून वर्ष श्राद्ध करा. पण काय एवढा ओघवत्या काळामध्ये आम्ही माणसं वेळ नाही. सिग्नल पडला तर थांबायला वेळ नाही दादा. सिग्नल पडला तर थांबायला वेळ नाही. बरं एक गाडी गेली की दुसरी
शेवटी जाणारच आहे हे माहिती आहे, तरी गाडीच्या पुढं गाडी, आता गाडीवर गाडी करणार, पण जाणार. वेळ नाही आम्हाला, तिसऱ्यालाच आम्ही 10वा कार्य सगळं उरकून रिकामी होतो बाबा. त्याचा परिणाम पुढे भोगावा लागतो. म्हणून शास्त्र सांगतं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध करावं आणि पितरांना शांतता यावी. विठ्ठल हे वर्षश्राद्ध करण्याचं औचित्य आहे आणि औचित्याच्या निमित्ताने घेतलेला अभंग 3 चरणाचा आहे. सांगतो बाबा तुम्हाला सांगण्यात